रुपालीताई, आपण बघतोय सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश सध्या अजित पवार यांनी दिल्याचं बघायला मिळत आहे। कुठेतरी लातूरमधलं मारहाण प्रकरण आता सूरज चव्हाण यांना चांगलंच भोवलं दिसतंय। एक लक्षात घ्या, माननीय अजितदादांनी ट्विट पण केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने वर्तन झालेलं आहे त्याच्यावर त्याची दखल घेऊन म्हणजे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दादांकडे सुद्धा या ज्या काही तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार दादांनी जी काही आदेश दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे सूरज चव्हाण यांना करावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही विचार आहेत, दादांनी जे ट्विट केलेलं आहे की कशा पद्धतीने काम झालं पाहिजे आणि मारहाणीचे समर्थन अजित पवार कधीही करणार नाही हे स्वतः माननीय अजितदादांनी ठामपणे सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे या कालच्या मारहाणीच्या प्रकरणावर माननीय अजितदादांनी रोखठोक आदेश दिलेले आहेत, सांगितलेलं आहे, त्या आदेशाचं पुढे पालन होईल। हो, रुपालीताई, आपण बघू शकतो सध्या विरोधकांकडून सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की सूरज चव्हाण यांचा तुम्ही जो आदेश दिलेला आहे राजीनामा घेण्याचा, त्याचप्रमाणे माणिकराव कोकाटे यांचा सुद्धा अजित पवारांनी राजीनामा घ्यावा। त्याच्या बाबतीत सुद्धा माननीय अजितदादा निर्णय घेतील। लक्षात घ्या, काल ही जी घटना घडली ते निवेदन द्यायला आले होते, त्या निवेदनामध्ये बाहेर अर्ध्या तासानंतर हा जो काही प्रकार मारहाणीचा घडला, आता हा पदाधिकाऱ्यांमध्ये घडला, त्याच्यामध्ये जी काही दादांनी सगळ्या या गोष्टी बघितल्यानंतर दादांनी आदेश दिलेला आहे। म्हणजे जे म्हणत होते की नाही राष्ट्रवादीमध्ये मारहाणीचे गुंडे आहेत, तर नाही, अजितदादांना ती गोष्ट पटलेली नाहीये आणि राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जे आदेश द्यायचे ते दिलेले आहेत। नक्कीच। रुपालीताई, तुमच्या पक्षाची भूमिका नेमकी काय असणार आहे? कारण आता सातत्यानं मागणी होताना बघायला मिळते। आधी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्याची मागणी होत होती, आता सध्या माणिकराव कोकाटे यांचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते। एक लक्षात घ्या, जी काही मागणी होतीये त्याच्यावर मोकाटे यांना सुद्धा माननीय अजितदादांनी वेळोवेळी सूचना आणि तशी तंबी दिलेली होती। आता माणिकराव मोकाटे यांच्या रुपालीताई, तुम्हाला मी थोडंसं थांबवते। आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत। अंजलीताई, तुम्ही म्हटलेलंच होतं की सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांचा राजीनामा घ्यावा, तसेच आदेश त्यांना सध्या प्राप्त झाल्याचं बघायला मिळत आहे। अजित पवार यांनी हे आदेश दिलेत। मला आताच्या घटनेला तर वाटतंय त्यांचा राजीनामा झाला हे अतिउत्तम झालं, पण त्यांना अटक अजून का नाही झाली? कारण त्या व्यक्तीला तो लिटरली रक्तबंबाळ झाला होता आणि नुसतंच त्यांचा राजीनामा घेऊन भागणार नाही, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अटकेची कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। आणि हे जेवढे आहेत मग ते माणिकराव कोकाटे असोत आणि इतर सगळे म्हणजे संजय गायकवाड, संजय शिरसाट, योगेश कदम या सगळ्यांवर झाली पाहिजे। म्हणूनच मी त्यांच्या विरुद्ध आता तो लढा उभा करणार आहे आणि तो लवकरात लवकर आता सगळ्या लोकांना रस्त्यावर येऊन या सगळ्यांना भाग पाडणार आहे। पण आता ही राजकारणातली गुंडगर्दी कुठेतरी थांबवायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे। रुपालीताई, आपण बघितलं अंजलीताई सध्या म्हणतायत की राजीनामा नंतर आधी त्यांना अटक केली पाहिजे होती, या संदर्भात तुमचं काय म्हणणं? त्यांच्यावर सूरज चव्हाण आणि 12 जणांवर त्या व्हिडिओनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि निश्चितच त्यांच्यावर अटकेची कारवाई जी कायद्याची आहे तीही होईल। कारण का कुठेही त्यांच्यावर गुन्हा दाखल न होण्यासाठी कुठलेही प्रयत्न झालेले नाहीत। त्याच्यानंतर जी काही मारहाण होती ती निषेधार्थ आहे म्हणून त्यांना राजीनाम्याचे पण आदेश दिलेले आहेत। त्याच्यामुळे जी गोष्ट चुकीची घडलेली आहे त्या कृतीला अजितदादांनी तातडीने कारवाई करण्यास सांगितलेलं आहे, कुठेही कुणाला पाठीशी घातलेलं नाही। त्यामुळे ती लीगल प्रोसेस सुद्धा गुन्हा दाखल झाल्यानंतर ती सुद्धा कारवाई त्यांच्यावर प्रक्रिया केली जाईल। अंजलीताई, तुमची प्रतिक्रिया? नाही, नक्कीच मला आता रुपालीताईंना एवढंच सांगायचंय की ही तातडीने म्हणजे जेव्हा झालं, तुमचे सुनील तटकरे तिथेच होते, तिथल्या तिथे खरं तर त्यांनी आदेश द्यायला हवे होते, पण तसं झालं नाही। आता आज अजितदादांना त्यांना आदेश देऊन हे थांबवायला लागलं। जाऊ द्या, झालंय हेही उत्तम आहे म्हणा, पण याच्या पुढे अजून माणिकराव कोकाटेंचा राजीनामा आल्याचं मी काही ऐकलं नाहीये, तर त्याच्यातही तुम्ही जरा लक्ष घालून त्या कोकाटेंनाही राजीनामा द्यायला लावा असंच मी रुपालीताईंना विनंती करेन। नक्कीच।
अंजलीताई आणि रुपालीताई, तुम्हा दोघांनाही धन्यवाद. तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचला आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण बघतोय. सुरेश चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिलेले आहेत आणि यानंतर माणिकराव कोकाटे यांचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी ही मागणी सध्या विरोधक करताना बघायला मिळत आहे.